बापरे. तर मित्रांनो हे मंदिर आहे धारी माता मंदिर, धारी माता देवी मंदिर. तर हे मंदिर मित्रांनो 2013 मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे 2013 मध्ये हे मंदिर पाण्याच्या प्रेशरमुळे जे ना पूर्ण हे झालं होतं. डोंगरावर सूर्यप्रकाश पडल्यामुळे ते अति सुंदर दिसतंय हे बघू शकता. आणि सूर्य जे आहे ना जास्त मोठा डोंगर आहे का उंच डोंगर त्याच्यावर लवकर सूर्य प्रकाश पडतो नाही का. तर म्हणजे सायकल डायरेक्ट जागेवर थांबती ना. सगळा शर्ट घामाने भिजलाय ना होय कळतं का काही. बघ ही गाडी बघा ही गाडी किती चढून राहिली बघा. हिला चढताय ना मी कसं चढणार आहे. पाय सटकायला लागला खाली मला दमन जावं लागेल. ये बघा तर वाचलो. तर मित्रांनो नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे मी साथ थामलेलो भाई कौन सा एरिया कौन सा एरिया कोटा घाटी जहाँ पे मतलब मैं आपको बताना चाहता हूँ ये होटल में रुका था मैं रात को. जसं की तुम्हाला मित्रांनो माहिती आहे काल इथं मोकार दगड पडले म्हणलं आता पुढे जाऊन काही फायदा नाही. दगड पडले ते इमर्जन्सी थोडंसं डेंजर एरिया आहे आणि रिस्क घेऊन जमणार नाही त्याच्यामुळे म्हटलं थांबावी. तर थांबलो तुम्ही काल इथं मस्तपैकी. तर हे डोंगर बघा आणि मस्तपैकी आपली सायकल पण लावली. तर हा दादा जो आहे ना हा दादाला मी सांगितलं होतं काल की हा म्हणजे पुढे गेला 15 किलोमीटर जिथं थोडंसं शहर आहे. तर याला फोन केला याला म्हणलं पंप घेऊन ये पैसे देतो तुला. तर दादाने हा पंप आणला आहे. माझ्याकडे दुसरा पंप होता तो मी तिथं ठेवला आहे कारण तो खराब झाला आहे. तर हा पंप आणला आहे सगळं हवा भरली सायकलमध्ये. काय माहिती काय होतं काय नो 2-3 दिवसापासून जे ना तुम्हाला सांगतो मित्रांनो 2-3 दिवसापासून होतं आहे आपलं ओला सायकल 2-3 दिवसापासून काय होतं माहिती आहे का 2-3 दिवसापासून सायकलची हवा रात्री जर लावली का सायकल स्टँडवरती सकाळपर्यंत सायकलची सगळी हवा जायला लागली. काय होतं काय माहिती पंक्चर झालं आहे का काय झालं मला काहीच कळलं नाही. पण असं होतं उन्हाने होत असणार आहे शक्यतो. तर बघूयात आज काय होतं मस्तपैकी पूर्ण घाटाचा रोड आहे डोंगर भिंगर सगळं काही दाखवतो मला. आणि व्हिडिओ पोस्टिंगला वेळ लागला का कारण जे ना नेटवर्क इश्यू आहे डोंगरामध्ये नेटवर्क आहे नाही इथं नेटच नाही होणं लागत नाही काही नाही. तर थोडी समजून घ्या. आणि तर चला मित्रांनो मस्तपैकी 15,000 किलोमीटर करायचं आहे. आता केदारनाथला चाललो आहे. केदारनाथला दर्शन घेऊ आपल्या महादेवाचं. तर केदारनाथचा रोड आहे हा आणि केदारनाथ म्हणजे महादेवाचं दर्शन घेणं सोपं नाही मित्रांनो. महादेव परीक्षा घ्यायला लागला आहे. महादेव म्हणतात एवढं सोप्या पद्धतीने येऊ नको तुला काहीतरी तुला संकटाचा सामना करत यावं लागणार आहे. त्यासाठी मी संकटाचा सामना करत चाललेलो आहे. फक्त महादेवची कृपा कमेंट करून हर महादेव नक्कीला पाठवा. तर ठीक आहे चला निघूयात मित्रांनो. सायकल ढकली तर जावं लागणार आहे कारण एवढा चढ आहे ना भयानक मकर चढे. बघू शकता सकाळचं वातावरण डोंगराच्या मध्ये आपली गंगा नदी वाहती आणि सकाळी तिकडून सूर्य उगलाय आणि जरा सकाळी म्हणजे लवकर जर उठलो तर बघायला भेटतो. आज मी उठलो 5:30 वाजता सकाळचे आवरलं. आता 6:30 वाजलेले आहेत 6:30. तिथून तसा असा आणि असा चाललो आहे. काय रोड आहे बाबा आपली सायकल आणि हा नजारा बघा नजारा. अरे बाबा आवाज निघा ना नजारा बघा माझा यो इथालचा म्हणजे डोंगर बघा तुम्ही काय सुंदर आहे राव शट. महत्त्वाचं म्हणजे जे आहे ना डोंगर येतं डोंगरावर सूर्यप्रकाश पडल्यामुळे ते अति सुंदर दिसत आहे हे बघू शकता. आणि सूर्य जे आहे ना जास्त मोठा डोंगर आहे का उंच डोंगर त्याच्यावर लवकर सूर्य प्रकाश पडतो नाही का. एक नंबर आहे हा. पण वाट लागायला लागली पण हे नजारे बघून जे आहे ना जेवढा दम लागतो जेवढं त्रास होतोय चालायला नाही का तेवढा सगळा त्रास निघून जातो हे डोंगर पाहिल्यानंतर. पुढं आल्यानंतर मित्रांनो जे पाहिजे होतं ते भेटलंय. ते म्हणजे पाणी इथून थोडं पाणी यायला लागलंय वरून काहीतरी बोर वगैरे दिसतो काहीतरी एअर वगैरे काय असेल जे असेल ते बरं झालं देवाने दिलं. तोंड धुवून काढतो मस्तपैकी. काल आंघोळ नाही केली आज नाही की आज करायला कुठं चान्स भेटला तर चांगली गोष्ट आहे. काल आंघोळ नाही केलेली मी कारण कालचा प्रवास तुम्हाला माहिती आहे माझ्या सायकलचा प्रॉब्लेम झाला होता काल. सायकलचा तर रोजच प्रॉब्लेम आहे आणि हे असल्याचा वाटामध्ये हे असल्या चढाच्या वाटामध्ये तर 100% प्रॉब्लेम होणार. बाईक म्हणजे मोटरसायकलचे प्रॉब्लेम होते गाड्याचे प्रॉब्लेम होते. तर आपण तर सायकलवर चाललो एकदम मस्तपैकी तोंड धुवून काढतो ब्रश करतो. मस्तपैकी आता तोंड धुतलं फेसवॉशनी. पुढं गेल्यानंतर जे ना एका जागेवर मला ते विचारलं मी का त्यांना
पुढं आंघोळ करायला तर काही इथं नाही जमणार. इथं सगळे वर्ग इथं आहे वर्ग पण लय रोडला आहे नाही का, तसं मला काही अडचण नाही. ते म्हणले पुढं पण चांगलं आहे तुम्हाला आंघोळ करण्यासारखं, बघू. तसं मी इथंच करणार होतो आंघोळ आता, बघू पुढं. फायनली मित्रांनो मस्तपैकी थांबलो एका जागेवर, म्हणजे जिथं मी तोंड धुतलं होतं त्या शेजारी थांबलो आहे. मस्तपैकी नाश्ता करतोय. हे बघू शकता पराठा, त्यासोबत सगळं काही नाश्ता करायचा होता पण आता जेवणच वाटायला लागलं मला. पराठा केवढा मोठा आहे बघा, डायरेक्ट जेवण होईल. तर मस्तपैकी जेवण करतो आणि सांगतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय मस्तपैकी. तर आता जायचं पुढं, ऊन पडत चाललंय. लवकर लवकर निघाव म्हण, वाटतं लवकर निघाव लवकर निघाव वाटतं. पण विषय काय माहिती का, लय लवकर निघतो मी सकाळी पण उशीर होतोच. ऊन पडलं का लय बेकार, 9 वाजले तर आताची फक्त, पण तरी ऊन पडलं एवढं बेकार काय सांगावं तुम्हाला. घासा बसलाय लय हालचाल जीवाचे, मग फक्त सपोर्ट राहू द्या. चला मित्रांनो मी आलोय कसं बघा बरं का. जेवलोय कुठं माहिती का, नाश्ता कुठे केला आता माहिती का, तिथं नाश्ता केला आता बरं का. तिथून तसं इथून रोजच असंच जावं लागत आहे मला. काय सांगावं तुम्हाला मी हाल मित्रांनो. तुम्हाला हाल बघून तुम्हाला वाटत नाही का काही करावं बाबा, सबस्क्राईब करावं किंवा काही करावं वाटत नाही. खाएंगे पुडी खाएंगे मस्त मजे में रहेंगे. काय पोड्या खाऊ बेजारी झाली यांची. तर मित्रांनो हा जरा बघा ना तुम्ही राव, तुम्ही काय बघा आता मग. डोंगर दरे बघा, डोंगर दरे. ला 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 ला. जिंदगी दो पल की इंतजार कब तक हम करेंगे भला. 2 महिन्यापासून एकच गाणं म्हणतोय, गाणे बदलित होता. कॅसेट चेंज. लय दिसान झाली या भेट, काय सांगाव तुम्हाला यार. हालावरचे हाल माझे चालू आहे सध्या मित्रांनो. तुम्ही फक्त माझ्या बघा रे रताळ्या हो, व्हिडिओ बघत जा. नुसतेच बघत येतं, लाईक करीत नाहीत काही नाहीत. चला देतो वर ऑन करून थांबा. तुम्हाला मीच खवळणारा माणूस आहे फक्त, दुसरं कोणी खवळू शकत नाही. कारण तुम्ही मोठे माणसं आहेत, पण मी तुम्हाला खवळू शकतो, माझा एवढा अधिकार आहे. बघा मित्रांनो मी कुठं बाई सध्या तुम्हाला दाखवतो. थांबा. सायकल कशी वाजती, सायकल पण म्हणते नको वर नको जायचं, वर लय चढे मै वाट लागन, पण मी सायकलीला म्हणतोय जायचंय. बघू शकता बघा मित्रांनो. अरे बाप हे काय एवढं लिहून असतं का कुठं, नुसता सरळ चढे ना वर, म्हणजे सायकल डायरेक्ट जागेवर थांबती ना. सगळा शर्ट घामाने भिजलाय ना होय, कळतं का काही. बघ ही गाडी बघा, ही गाडी किती चढून राहिली बघा. हिला चढताय ना, मी कसं चढणार आहे, तरी चढणार आहे. चला माझ्या बघा रे, पडलो वाचलो भयानक. समजलं का, वाचलो तुमच्यामुळं तर वाचलो आहे. तुम्ही वाचलं काय ना मला, तुम्ही कोणतरी कमेंट मारले असाल लगेच, भावा द्यावा याला सुखात ठेव रे बाबा, काय का नाही. मी जात असताना मित्रांनो बघा ही सरड्या बघा, वेगळी प्रजातीचा सरड्या आहे बघा, लय बेकार दिसतोय आणि एवढा मोठा आहे मित्रांनो, डायनासोर सारखा दिसू राहिला. दिसतोय का तुम्हाला बघ, ते दगडाच्या मध्ये बघा, ते दगडात असल्यामुळे तिने कलर पण तिने जे आहे ना दगडासारखाच केला आहे. चालला वर्ग चालला, लय बेकार केवढं आहे ती. बापरे दिसणारच नाही लांबून तो, जसा म्हणजे कलर दगडाचा कलर जसा आहे ना तसा कलर करून बसलेला आहे गडी. आता इथून जे ना इथं वेगवेगळे प्राणी बघायला भेटायला लागलेत मला, कारण माझ्यापेक्षाही बेकार प्राणी इथं बघायला भेटायला लागले. बघा मित्रांनो सायकल पडली असते वाचली. हा नजारा बघा, हे डोंगर मस्त आहे. माना अपना इश्क अधूरा
इस पे जे गाणं येत नाही ना त्याला असंच म्हणावं लागत असतं. कालच्या धरून मग आवाज बदललाय, एक तर पाण्यात बदल झालाय, मायात बदल झालाय. मी पण दिवसांदिवस लई येडावत चाललोय. पण मी निसर्गाच्या सुंदर अशा ठिकाणी रमलेलो आहे. बघा ना मित्रांनो, सूर्य बघा, आयफोनची चार्जिंग संपत आली. रोड बघा काय रोड आहे, तुम्हाला मी पूर्ण टूर दाखवतो. हे दाखवतो रोड मी कसा आलो. ताबागती त्या माणसाच्या पाठीमागं रोड आहे. ताबागती गाडी चालली का तिथून तसा इकडं बरं का, इकून घाटी इकून असं गाड्याचे पार वाट लागायला लागली तर मै किती वाट लागत असं ना बघ. सगळी गाड्याची वाट लागायला लागली तर मै किती लागत असेल त्याचा अंदाज आहे का तुम्हाला. पण मी वाट लागून घेतोय कारण मला जे ना संकट पाहिजे. तर संकटाचा सामना जर मी आता नाही केला तर जीवनामध्ये मी कधी सक्सेस व्हायचोय. मित्रांनो बराच वेळ झाला व्हिडिओ हे नव्हता केला, चालू नव्हता केला. तुम्हाला मी दाखवतो. बघ मी सध्या कुठे आहे बघा. बघा फक्त नजारा. हा रोड असा आहे मित्रांनो, बघा तुम्ही फक्त किती म्हणजे चढाचा रोड आहे. इकून आलो आहे मी सध्या इकून आणि इकडं चाललो आहे. गोल रोड म्हणजे एकदम असं चढाचा रोड आहे. तर सायकल चालून चालून जे ना एकदम असं म्हणजे मी थोडा वेळ थांबलो होतो. थोडीशी मॅगी खाल्ली का, मॅगी खाल्ल्यानंतर थांबलो त्या हॉटेलमध्ये. तिथून निघायला थोडासा उशीर झाला. म्हटलं थोडं थांबावं, ऊन कमी होईन. पण जेवढं ऊन आहे का तेवढं जे पहिल्यापासून शेवटपर्यंत आतापर्यंत सकाळ धरून. तर आता मी इथं वरती थोडासा व्ह्यू पॉईंट घेण्यासाठी आलतो. पण मला जे ना इकडं नवीन वनस्पती मला बघायला भेटतात. तर तुम्हाला मी दाखवतो. हा बघ हे आपल्या कढीपत्ता आहे ना, कढीपत्त्यासारखं झाड आहे. त्याचं एक पान खाऊन पाहिलं मी आता. त्याचं एक पान खाऊन पाहिलं, राईट कढीपत्त्यासारखं लागलं. पण तो कढीपत्ता नाही आहे मित्रांनो. ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. तुम्हाला मी परत एकदा दाखवतो थांबा. हे बघा हे झाड आहे ते पटकन. हे झाड आहे ते मित्रांनो. आणि हे पण असे वेगवेगळे झाडं बघायला भेटते तिथं. कारण हा जो परिसर आहे ना, हा परिसर कमी लोक पाहतात. प्रत्येक माणूस हा परिसर बघू शकत नाही. जो इथं येतो त्यालाच हा परिसर बघायला, त्याचं नशीब चांगलं त्याला परिसर बघायला भेटतो. थोडासा वारा सुटायला लागलाय ती गोष्ट चांगली. कारण कशामुळे माहिती आहे का, वारं जर सुटलं तर ऊन कमी लागतं आणि वारं जर नसलं नुसतं ऊनच असलं तर वाट लागती. तर आता मला इथून खाली उतरायचं. मी किती वरती आलोय बघा. पाय सटकायला लागला खाली, मला दमन जावं लागेल. हे बघा तर वाचलो गेलतो. वाचलो मी, आलोय रोडवरती. बघा मित्रांनो गाड्या यायच्या आधी तुम्हाला व्ह्यू पॉईंट दाखवतो मस्तपैकी. तर गंगा नदी बघा आपली सुंदर अशी. तर ते बघा कशी वाटली. आणि डोंगर इथं कोणीच नाही बाबा, सगळं शांत आहे. मी एकटाच आहे, कोणीच नाही. फक्त गाड्या वाहत्या, तुरळक गाड्या दिसतात बघायला भेटतात. हा जो डोंगर बघा फक्त कसा आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पार्ट प्रत्येक सीन हा एक नवीन बघायला भेटतोय. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना केदारनाथला यायचं आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे काय होईल माहिती का, ते केदारनाथ येण्यासाठी उत्सुक होते, त्यांना एक आवड निर्माण होईल. ही जी नाली आहे ना, ही नाली आतून सगळी अशी म्हणजे हे बघा, तिकून त्या साईडने मोकळी, इकून या साईडने मोकळी, मध्ये पूल आहे थोडासा छोटासा. आणि इथं जर पाणी जर जास्त झालं तर हे पाणी डायरेक्ट खाली नदीत जाऊन मिसळत आहे. तर विचार करू शकता मित्रांनो, हा उन्हाळ्याचा सीन आहे. मी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतोय. तर हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये किती सुंदर वातावरण असेल मित्रांनो. आणि हा जो पूल आहे ना, हे म्हणजे हे कधी झालेलं आहे माहिती आहे का. तर हे बघा तुम्हाला मी दाखवतो. ते पूर्ण बघा कॅप्चर करून, मी कॅप्चर करतोय. ते पूर्ण नीट बघा, लक्ष केंद्रित करून. ते पूर्ण पूल जे आहे ना पूर्ण ढासळलेला आहे. हे पावसाळ्याचं वातावरण आहे सगळं. पावसाळ्यात ज्यावेळेस पाऊस पडला होता का त्यावेळेस कदाचित हे पावसाळ्यातच झाला असणार आहे. कारण उन्हाळ्यात होऊ शकत नाही आणि हिवाळ्यात पण होऊ शकत नाही का. सगळी माती ढासळलेली. म्हणजे विचार करा, ज्यावेळेस पावसाळ्यात पाऊस पडतो, गाडी मला पटकन पलीकडे साईडला जावं लागेल ताबकती गाडी. तर पावसाळ्यात विचार करा किती हाल असते निकडे नाही का, भयानक. तर केदारनाथ उघडत आहे 6 महिन्यानंतर उघडलं आहे. माझं नशीब चाललं आहे, माझं नशीब चांगलं आहे, मी चाललो आहे तिकडं. तर ठीक आहे चला. फायनली मित्रांनो मी बराच पुढे आल्यानंतर इथं हॉटेल भेटलं होतं मला. आणि मी हॉटेलवरती चार्जिंग केला थोडासा मोबाईल वगैरे, गोप्रो वगैरे. तर चार्जिंग हाजी नाही कोई दिक्कत नाही. अभी चाय वगैरे लिहा.
तर मस्तपैकी आता थांबलो इथं आणि हे बघू शकता सायकल इथं लावली आणि पुढं आल्यानंतर कॅमेरा चालू केला बराच पुढं आल्यानंतर कारण मध्ये जे ना आपल्या गोप्रोची चार्जिंग संपल्यामुळे मध्ये मला कॅमेरा चालू नाही करता आला तर मी केलाच नाही आणि एक 5 किलोमीटर पुढं आल्यानंतर जिथं थांबलो तुम्ही तिथं 5 किलोमीटर आता वाजलेली तर कमीत कमी 11 वाजलेत आता टायमिंग झालेला आहे सकाळी मी निघलेलो आहे 6:30 वाजता आता 11 वाजले तर त्याच्यानंतर मध्ये गॅप घेतला आणि 5 किलोमीटर पूर्ण चढून आलो आहे तर आपल्याला जायचं केदारनाथला जसं की तुम्हाला माहिती आहे केदारनाथला तुम्हाला मी सांगणार केदारनाथला हा रोड केदारनाथचा सध्याचा कसा आहे आणि सध्या एवढी गर्दी नाही रोडला जशी मी पाहतोय एवढी भयानक म्हणजे गर्दी राहत असते ज्या टायमाला केदारनाथ ओपन होत असते 2 तारखेच्या आधी म्हणा 28 तारीख म्हणा 29 तारीख म्हणा नाही का त्यावेळेस असते जास्त गर्दी असते रोडला सध्या तर गर्दी कमी पण नंतर वाढत असते तर ठीक आहे मित्रांनो बघूत काय होतं काय नाही आता ऊन तर एवढं भयानक पडलं कटाळा यायला लागला भयानक सायकल चालायचं ते बघू शकता ऊन लय बेक करून पडलं एवढं बेक करून नसतं तर मला उन्हामध्ये मला पण प्रॉब्लेम येतो सायकलला प्रॉब्लेम येतो सगळा प्रॉब्लेम कारण उन्हामध्ये सायकलचा टायरचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे मी थोडं थांबलो आहे मी सध्या दमा नेऊ घ्यात चला सारखा चलतोय पण प्रॉब्लेम काय सांगा तुम्हाला सायकलचं जे ना ब्रेकचं सिस्टमच खराब झालं आहे राव 2 बाऱ्या बदलेल्या आहेत मी ब्रेक वड्या बदलेल्या सगळं केलं आहे पण हे ऊन एवढं पडलेलं आहे उन्हाने जे ना टायर घासून गरम होऊन ते ब्रेक वड्या डायरेक्ट आणि महाराज उतारे जर ब्रेक नाही सटला का डायरेक्ट खाली अवघड खेळ झाला 2 बाऱ्या चेंज केलं मी परत खोललंय परत बसलंय परत खोललंय परत बसलं बघ तुम्हाला दाखवतो हे बघा हे वाकडं झालंय सगळं गरम झाले टायर मारण्याचे थांबलोय मी आता इथे मारण्याचं काय लय बेकार हाल झालं मित्रांनो एवढं ऊन पडलंय ना एवढं ऊन जे ना डायरेक्ट असं जाळ आणि धुरसंगत व्हायला लागलाय काय सांगा तुम्हाला लय ऊन पडलं लय बेकार नाही चौथी बारी कॉलेज मी ती अवघड काम आहे मित्रांनो ट्रॅव्हलिंग करणं सोपं नाही त्यातल्या तिकडे उत्तराखंडमध्ये सायकलला आणणं सोपं नाही सगळा उतारण चढ सगळा परेशान झालो आहे मी काय करावं काही कळा नाही मला आता केदारनाथ जायचं आहे पण अवघड खेळ लई एवढं वाटतं तेवढं सोपं नाही पराव एका हाताने त्यातल्या त्यात आमचा सगळा खेळ एका हाताने हे करतोय मी कायसाठी जीवनामध्ये जे संकट आहेत ना याचं फळ कधी ना कधी भेटत असतं माहिती का येडा म्हणून नाही करीत मी पण आता संकट जर नाही पार केले तर फळाचं महत्त्व कळणार नाही असा विषय ना ते त्यासाठी झटपट चालू आहे सगळी आमची तुम्हाला काय कळत आहे ढेकळं तर आता ऊन पण लय बेकार पडलंय उन्हाच्या तडाख्यात कार्यक्रम चालू आहे मायो सगळे तोंडाकडे बघत आहेत मस्तपैकी आमच्या जरा इसकी भाभी घुमा दू आ चलती क्या होय 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 आता जर का ब्रेक जर नाही नीट झालं ना भाऊ सायकल इथंच ठेवून जाणार आहे असं होऊ शकतं का सायकलला ठेवून कसं जमन सायकलला तर मेन आहे ना परवा का हो सायकलीचं नाव काय ठेवलं मी हे काय टार्झन अरे आपली टार्झन आहे टार्झनचा नाद नका करू तुम्ही धोका देत नाही आपल्याला पण काय होतं माहिती आहे या खांबार दिली धोका मग बेकार धोका देत मित्रांनो सायकलचे 2 पोकं तुटलेत मी आता पाहिजेत म्हणलं तरी काय प्रॉब्लेम आहे पोकं झाले ढिल्ले निघून यायला लागलेत एवढं कडक उन्हात बाबा 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 माझी आज मा पूर्ण दिवस नाही का पूर्ण वाट लागली मी 8 दिवसाची सांगू का नको आज झालं परत दुसरी गोष्ट ब्रेक म्हणजे हे 2 प्रॉब्लेम मेन प्रॉब्लेम जे आहेत का ते झालेत आज काय म्हणावं आता काय नाही आता कुठंतरी सायकल लावावं लागते मला थोडा वेळ पोकं नीट करावं लागते ना आता इथं माझ्या डोक्यात होतं प्लॅन ऋषिकेशला सायकल ठेवायची आणि मस्त केदारनाथ जाऊन यायचं
प्लॅन माझ्या डोक्यात असताना सुद्धा मी ते केलं नाही. म्हणलं आता नको सायकल घेऊन जावं. आता इथं दुकान जर नसलं तर काय करायचं? हां करायचं काय? अवघड झालं पोरा हो. सायकल लावली दादा ते रोड मी एवढे बेकार आल. इथं नदीचं पाणी पितो मी आता मस्त. पाण्याची बाटली माझ्याकडे होती संपली. अरे बापरे आंघोळ करा वाटते मला इथं डायरेक्ट. कसा विषय आहे का नाही? मस्त पाणी येतं इकडून कुठून नाही. आपलं काय करायचं? शुद्ध पाणी चांगलं नाही का? गंगा अरे काहीतरी मदत कर गंगा नदी आम्हाला. गंगा माता असं धोका नको देऊ. गंगा माता किती गार पाणी मित्रांनो काय सांगा तुम्हाला. दिसतंय का आता? लय भारी पाणी गोड शुद्ध एकदम. एवढं गार एवढं गोड पाणी आहे बघ. हे मी दाखवतो बघा. याला भाऊ नशीब लागत कुठं पण. आता ही माझ्या फक्त मीच घेऊ शकतो सध्या. फक्त तुम्ही बघा आता. अरे बाप लगर मध्ये बापरे मित्रांनो तोंड धुवून काढलं मी आता. सायकलचं काय करा मला ते कळलं नाही. हे बघू शकता किती मस्त नजारा आहे. तिकडे पाणी कसं उडत आहे बांधे. नारळाचे पानं दिसलेत मला. शांदली काय हे बघा. इथं थांबलो मी थोडा वेळ. सायकल कुठं लावा ते बघतो मी. सायकल लावणार आहे आता. टेन्शन घेणार नाही. एका जागेवर सायकल लावून केदारनाथला जाणार आहे. कारण सायकलीचे यायला लागले प्रॉब्लेम. पुढं गेल्यानंतर जर दुकान इकडं तर दुकान नाहीच. आता हे जो प्रॉब्लेम झाला मला तो सॉल्व कुठं करावं लागेल माहिती आहे का? मागं जाऊन 150 किलोमीटर ऋषिकेशला. 150 किलोमीटर ऋषिकेशला जाणं म्हणजे काय खेळ आहे काय? आता डायरेक्ट मोटरसायकल ही सायकल लावायची एखाद्या जागेवर मस्त जायचं गाडीनी. केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनोत्री सगळं करायचं आणि सायकलला घेऊन परत ऋषिकेशला. माझी दर्शन म्हणजे केदारनाथचं बद्रीनाथचं दर्शन झाल्यानंतर सायकलला घेऊन ऋषिकेशला जायचं. ऋषिकेश या गावाला आणि तिथं जाऊन सायकल नीट केल्यानंतर तिथून जायचं परत नैनिताल हल्द्वानी आणि मग नेपाळ. महादेवा काहीतरी उपाय सांग रे बाबा. काहीतरी कर. असं एवढं नको हे करू. तुझ्या सेवासाठी चाललोय. चला काहीतरी करेन आता म्हणलं ना. चालू ते बनवत करू इसका क्या होता है? वीडियो बन रहा है. बना के दिखाओ. एक बन रहा है अभी. तेरा वीडियो बन रहा है. ये क्या करते हैं?
तर मित्रांनो मस्त थांबलो इथं आता जेवायला सकाळ धरून जेवलेलं नाही आहे. तर आता तुम्हाला सांगतो सायकलचं मी लय वेळापासून बघतोय ठेवायची पण कुठं ठेवायची मला लक्षात येणार. तर आता बघूत काय होतं काय नाही. इथं विचारून पाहिलं मी ह्या हॉटेलवरती. ह्या हॉटेलवर जर ठेवलं तर ठीक आहे, नाही तर मग ठीक आहे इसको दिखाओ. डबी है बंद कर. अरे भातन भाजी भात आणि चावल आणि सब्जी. भात आणि भाजी खातोय. इकडं आज जेवण असतंय मस्त पैकी. फायनली मित्रांनो हे बघू शकता स्लिपिंग बॅग, कपडे, टेंट आणि टॉवेल वगैरे जे जे महत्त्वाचं सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या सोबत. आता चाललेलो आहे केदारनाथला. आता वाटायला लागलंय की पायी सोहळा जास्त ना पायी वारी. तर पायी वारी करतोय आपलं यांच्यासारखं, आपलं जे साधू संत असतात आपले मस्तपैकी त्यांच्यासारखं. हे बघू शकता. आता जे ना आता खरी मजा येणार आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवायला. आता काय जिथं थांबून तिथं सगळा व्हिडिओ. हा बघी गंगा नदी पाहिली का. माझी विषय मस्त आहे आता एकदम. तर फक्त व्हिडिओमध्ये राहा आणि लाईक करीत जा, व्हिडिओला शेअर करीत जा सगळ्या गोष्टी. आता मी सायकल ठेवली मस्तपैकी त्या हॉटेलवरती. नंबर घेतला आहे, सगळं मस्त लॉक करून ठेवली सायकल. हेल्मेट ठेवलं आहे सायकलमध्ये. 2 बॅग ठेवल्यात सायकलचं थोडं सामान ठेवलं आहे. आणि बाकी काही सगळं काही मी सांगन बरोबर. ज्यावेळेस माझं केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री सगळं काय होईल 4 धाम माझे त्यावेळेसच माग येणार आहे. आणि त्याचं लोकेशन मी पिन करून ठेवतो. तर फायनली मित्रांनो मी उतरलेलो आहे धारीदेवी मंदिरापाशी. हे बघू शकता हे मंदिर आहे ते इकडं धाराबाग हे मंदिर आहे ते जय मा धारीदेवी. हे मंदिर तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघायला एकदम सुंदर आहे. बाहेरून कळणार नाही ते, कारण आतमध्ये पूर्ण पाण्यात मंदिर आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊयात, तुम्हाला दाखवतो थोडासा टूर. ही गंगा नदी आपली आणि गंगा नदीच्या पूर्ण मध्ये मंदिर आहे. थोडंसं थांबा पुढे गेल्यानंतर बघा एकदम सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. डायरेक्ट पुढे आलो आहे मी. कमीत कमी 40-45 किलोमीटर थांबलोच नाही. बसमध्ये बसलो, म्हटलं मला उतरायचं होतं रुद्रप्रयागला. राम राम राम. तर मित्रांनो आता बघते ते जे दिसतंय छोटंसं तुम्हाला, तर ते मंदिर मित्रांनो. आणि त्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला दर्शन करण्यासाठी. आता हे बंद होतं 6 वाजता. तर बघूत आपलं दर्शन आता भेटतंय का उद्या सकाळी भेटतंय. तर आता लय बेकार थकलेलो आहे मी. आंघोळ नाही केली काल, नाही आज अजून आंघोळ नाही केली. आंघोळीचा सोय लावतो फटकून त्या साईडला जातो पलीकडे, तिकडे गंगा नदीपाशी आंघोळ करतो मस्तपैकी. आणि मग बाकी सगळे उद्योग करतो. आता लय दमलेलो भयानक, आवाज पाका झाला माझा. तर ठीक आहे पाणी बॉटल घेतो एखादी. बघा मित्रांनो मंदिर म्हणजे मंदिराचे पूर्ण पाण्यामध्ये मंदिर आहे. जुनं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला मंदिराचं दर्शन करून देतो. हे इथं एक असं झालं 2013 मध्ये एक अशी जोरात बहाड आली. बहाड म्हणजे एवढी जोरात हे झाली पाण्याने. तर ते पूर्ण म्हणजे ना त्या पहाडमध्ये पाण्याच्या वाहन पाणी एवढं वाहिलं होतं भयानक. तर सगळं जुनं जे मंदिर होतं की पाण्यामध्ये तर सगळं ते वाहून गेलं होतं. पण 2013 नंतर ते पूर्ण मंदिर पुन्हा ते उभारण्यात आलं. तर हे ते मंदिर आहे. हे जुनं मंदिर आहे खूप देवीचं. हे बघू शकता. तर देवी चामुंडा जय मूर्ती हारिणी जय सर्वेगते देवी काल रात्री नमो. म्हणजे चामुंडा देवीचं हे मंदिर आहे. त्याच्यानंतर एंट्री इकून आहे. आणि पूर्ण बघा बाहेर पूर्ण पाणी हे आपली गंगा नदीमध्ये मंदिर आहे. म्हणजे बघा म्हणजे किती देवाचे गृह हे पाण्यामध्ये मंदिर असणं सोपं नाही. तर मंदिर वाहून गेल्यानंतर सुद्धा बनवण्यात आलं परत एकदा नाही का. तर असं काहीतरी विषय आहे.
फायनली मित्रांनो दर्शन वगैरे झालं आहे माझं. गेलतो तिकून आलो, इकून आलो आहे. तर मित्रांनो हे मंदिर आहे दारी माता मंदिर, दारी माता देवी मंदिर. तर हे मंदिर मित्रांनो 2013मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे 2013मध्ये हे मंदिर पाण्याच्या प्रेशरमुळं जे ना पूर्ण हे झालं होतं. पण देवाची करणे अशी बघा पुन्हा हे उभारण्यात आलं आणि पुन्हा जसं होतं तसंच बनवण्यात आलं. याला म्हणते तर आपल्या धर्मामध्ये खूप जपलं जातं, आपला धर्म खूप जपला जातो. तर ठीक आहे मित्रांनो आता दर्शन झालं आहे. तिकड साईडने गेलो होतो, एंट्री तिकड साईडने, एक्झिट तिकड साईडने. तर मस्तपैकी आहे. पण ह्या मला एक भारी एक काय वाटलं माहिती आहे का, ह्या म्हणजे आपण एंट्री ज्यावेळेस करतो ना त्या टायमाला पूर्ण शेजारी जी आहे ना लेफ्ट साईडने पूर्ण असे घंटे लटकलेले आहेत बघा, इथून तिथून पूर्ण असं एवढ्या मोठ्या घंट्या आहेत ना, कमीत कमी म्हणजे गणनाच नाही त्या घंट्याची, म्हणजे एवढ्या मोठ्या आहेत. वा मस्त आहे ना एवढ्या मोठ्या घंट्यात सगळ्या साईडने सगळे घंटे जिथं बघे पाहिले का बघा इथं बघा. फायनली मित्रांनो आंघोळ करतो मी आता मस्तपैकी. हे बघू शकता पाणी बघा फक्त तुम्ही, आपल्या गंगेचं पाणी आहे. लय गार पाणी बा, मोकार गार पाणी आहे. या गार पाण्यामध्ये भाऊ आंघोळ करू राहिला. चला आंघोळ करतो मग बोलतो. मस्तपैकी आंघोळ बिंघोळ केली मित्रांनो, कपडे बिपडे बदले तर सगळं सामान टेंट टाकलाय पाठीवर. मी असा बघी टेंट आता असा टाकावं लागतो पाठीवर, पण एवढं रुतत आहे पाठीला काय सांगावं. आणि ही बॅग आणि स्लिपिंग बॅग हा बाकी सगळं सामान की हातात, ह्या हातामध्ये सगळा लोड. स्ट्रगल कुठं नाही, स्ट्रगल सगळीकडेच आहे. महादेव म्हणत असतं केदारनाथला यायचं आहे तर असा नको येऊ, थोडासा मेहनत घेऊनच येई आणि बिना मेहनतीचं मला पाठी नाचतो म्हणजे येऊनच द्या नाही. तर हे बघू शकता आता सध्या ते दारी माता मंदिरचं मित्रांनो मंदिर बघा पूर्ण आतमध्ये पाण्यामध्ये सूर्य पूर्ण मावळलेला आहे. बघू शकता कसं वातावरण झालं एकदम. आणि आत्ताशी माझी आंघोळ झाली, पूर्ण अंधार पडत चालला आहे, पण वातावरण बघा किती मस्त झालं एकदम. पाहिलं का डोंगर फिंगर, त्या डोंगराची सावली, सूर्य मावळलेला आहे. तर चला मित्रांनो आपण टेंट लावायला जागा बघत लवकर तिकडे महादेवाचं मंदिर आहे. तर तिकडे जर जमलं तर लावू. आणि ते एक माझ्यासोबत एक जण सायकलीवर होता का, तो पण पुढे आला होता, तो पण येणार आहे थोड्याच वेळाने. तर ते मी दोघं जण सोबत असले म्हणजे एकाला एक जोडीदार थोडंसं बरं वाटतं. तसं जोडीदाराची गरज नाही मला, पण तरी पण तो म्हणला तुमच्यासोबत राहायचं आहे तर मग नाही म्हणता येणार नाही. मित्रांनो मी मंदिरात थांबलो होतो रात्री. ते जिकडे ते जे मंदिर होतं ना पाण्यामधलं तुम्हाला मी सांगितलं दारी माता मंदिर, तर ते तिकडे आहे. आणि इकडे एक शिवजीचं मंदिर होतं छोटंसं. तर इथं रात्री आम्हाला जागा भेटली मस्तपैकी. हो दादा आहे तो ज्याच्यासोबत मी थांबलो होतो, म्हणजे तो पण ट्रॅव्हल करतोय. तर ठीक आहे मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सकाळ झाली आजचा नवीन उद्याचा ब्लॉग म्हणजे नवीन ब्लॉग घेऊन स्टार्ट करतोय मी. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल आपल्या. भेटूया मित्रांनो उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आत्ताच्या. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.